पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. श्रुतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण एका संगीतकारानं वयाच्या 16व्या-17व्या वर्षी 8 दिवसात सतार शिकून रेडिओवर सादर केली होती. त्याचं झालं असं की एका मित्राने या तरुण संगीतकाराला रेडिओवरील एका कार्यक्रमासाठी नेलं. कार्यक्रम 8 दिवसांनी होता, पण त्यांनी त्याआधी कधीच सतारला हात सुद्धा लावला नव्हता. पण त्यांचे वडील सतारवादक असल्यामुळे त्यांच्याकडून मधल्या दिवसात प्राथमिक शिक्षण घेऊन रेडिओवर सतार सादर केली. अवघ्या आठवड्याभरात सतार शिकून ती रेडिओवर सादर करण्याचं धाडस दाखवणारा हा तरुण होता ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव. 1 नोव्हेंबर 1926 रोजी रायगड जिल्ह्यातील पेण येथे यशवंत देवांचा जन्म झाला. त्यांचे वडील सतार, पेटी, तबला अशी वाद्ये वाजवीत असत आणि त्यांच्या घरी कला क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांचा राबता असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी BSc डिग्री मिळवली. सुरुवातीच्या काळात त्यांनी रेशनिंग ऑफिसमध्ये काम केलं. 1950-52 या काळात देव साहेब HMV कंपनीत सतार वादक म्हणून सुद्धा कार्यरत होते. त्यांनी काही काळ गाण्याचे क्लास सुद्धा घेतले, पण नंतर मात्र त्यांनी प्रदीर्घ काळ रेडिओवरच काम केलं. मुंबई, धारवाड, नागपूर अशा निरनिराळ्या रेडिओ केंद्रांवर त्यांच्या बदल्या झाल्या. रेडिओवर कार्यरत असताना भावसरगमसारखे गाजलेले कार्यक्रम त्यांनी सुरू केले. समुद्राची देणगी, राधा, भाई सावध व्हा अशा नाटिका आणि सांगीतिकांना देवसाहेबांनी पार्श्वसंगीत सुद्धा दिलं. संगीताबरोबरच लिखाणाचं काम सुद्धा त्यांनी रेडिओवर केलं. शब्दप्रधान गायकी, रियाजाचा कानमंत्र असे काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी केले. याच दरम्यान गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी सतार विषयाची संगीत विशारद ही पदवी सुद्धा प्राप्त केली. देवसाहेबांनी सुगम संगीताच्या पदविका परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोलाचं योगदान दिले. गीतकार आणि संगीतकार अशा दोन्ही भूमिका त्यांनी अतिशय समर्पकरित्या निभावल्या. पु ल देशपांडे यांच्या प्रोत्साहनानं 1957 साली प्रदर्शित झालेल्या झालं गेलं विसरून जा या मराठी चित्रपटासाठी देवसाहेबांनी पहिल्यांदा गीतकार संगीतकार अशी दुहेरी भूमिका निभावली. यानंतर उतावळा नारळ, कामापुरता मामा, माझा मुलगा, कशाला उद्याची बात अशा काही चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनाचं काम त्यांनी केलं. पण चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत देवसाहेब फारसे रंगले नाहीत. संगीतकार म्हणून त्यांनी संगीतबद्ध केलेली अशी पाखरी येती, उषक काल होता होता, काही बोलायाचे आहे, उत्तुंग आमची उत्तर सीमा, कोणी जाल का सांगाल का, दिवस तुझे हे फुलायचे, डोळ्यात सांजवेळी, भातुकलीच्या खेळामधली, माझी रेणुका माऊली, या जन्मावर या जगण्यावर, येशील येशील राणी अशी अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करतात. चित्रपट आणि गाण्यांबरोबरच देवसाहेबांनी जवळपास 40 मराठी नाटकांना संगीत आणि पार्श्वसंगीत दिलं. एकदा प्रभाकर जोग यांना एक चाल सुचली. त्यांनी त्यांचं नोटेशन लिहून काढलं. नोटेशन बघून त्यांना वाटलं यावर एखादं चांगलं गाणं होऊ शकतं. म्हणून ते देवसाहेबांच्या घरी गेले. तेव्हा त्यांना कळलं की देवसाहेबांची नागपूरला बदली झाली आहे. जोगांनी नोटेशन आणि एकाकीपणासारखा भाव प्रकट होईल अशी शब्दरचना या चालीवर लिहून पाठवावी असा मजकूर लिहून नागपूरला पत्र पाठवलं आणि 8 दिवसातच देवसाहेबांनी शब्द लिहून पाठवले. मुंबईहून नागपूरला चाल आली म्हणून त्यांनी गाण्याची सुरुवात केली, स्वर आले दुरुनी. गीतकार म्हणून देवसाहेबांनी लिहिलेली अरे देवा तुझी मुले अशी का, जात कोणती पुसू नका, जीवनात ही घडी, दिवाळी येणार अंगण सजणार, प्रिया आज माझी नसे साथ, माणूस तुझे नाव, श्रीरामाचे चरण धरावे, सुखवितो मधुमासहा अशी अनेक गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहे. याशिवाय देवसाहेबांनी 4 लोचनांची दुनिया हा कविता संग्रह, शब्दप्रधान गायकी हा सुगम संगीत विषयक ग्रंथ, पत्नीची मुजोरी हा विडंबन गीत संग्रह, कधी बहर कधी शिशिर हे आत्मचरित्र अशा अनेक पुस्तकांचे लेखनही केले. 1974 साली आम्रपाली नाटकासाठी आणि 1999 साली सख्खे शेजारी या संगीत नाटकासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. 2006 साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार आणि 2011 साली महाराष्ट्र शासनाचा
संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. 30 ऑक्टोबर 2018 रोजी यशवंत देव यांनी या जगाचा निरोप घेतला. पण शब्द आणि सुरांचा अनोखा संगम असणारा हा सच्चा कलाकार कायमच संगीतप्रेमींच्या मनात राहील याबाबत दुमत नाही. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला यशवंत देव यांचं कोणतं गाणं आवडतं हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.